वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा. पोलीस उपनिरीक्षक प्रवीण धडे. महामार्गावर सातत्याने अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेता प्रत्येकाने वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यास काही अंशी अपघाताचे प्रमाणात घट होईल. यासाठी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा, असे आवाहन कशेडी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण धडे यांनी स्वर्गीय शांताराम शंकर जाधव न्यू इंग्लिश स्कूल पळचील या विद्यालयात 35वा रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले आहे. पुढे ते म्हणाले की वाहन चालवताना सीट बेल्टचा वापर करा, हेल्मेटचा वापर करा, वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळा, मद्यपान करून वाहने चालवू नका, शक्यतो ओव्हरटेक करणे टाळा, यासह वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पालन करा, असे सांगितले. यावेळी व्यासपीठावर केंद्र प्रमुख सुदाम राणे, मुख्याध्यापक संजय जयतपाळ, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय मोरे, पत्रकार श्री धनराज गोपाळ आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित भाषणात मुख्याध्यापक संजय जयतपाळ यांनी रस्ता सुरक्षा सप्ताह हा गृह खात्याचा अभिनव उपक्रम असून पोलीस हे जनतेचे मित्र आहेत. मात्र महामार्गावर होणारे अपघात लक्षात घेता आपण प्रत्येकाने पोलीस मित्र बनून पोलिसांना सहकार्य केले पाहिजे, असे आवाहन केले. शेवटी आभार सुदाम राणे यांनी मानले. महामुंबईसह धनराज गोपाळ, पोलादपूर. त्याच्यामुळे म्हणजे मिनिटाला 6 लोक मरण पावले जातात. त्यामुळे रस्ता सप्ताह घेण्याचा उद्देश हा आहे की रस्ते अपघात कसे टाळता येईल, रस्ते अपघात होण्याची कारणं काय आहेत, तुम्ही रस्ते अपघातामध्ये काय जनजागृती करू शकता आम्ही दिलेल्या मार्गदर्शनानंतर. प्रत्येकाला आता कोणाकोणाला मोठं हे केलेलं आहे का, कधी यापूर्वी रस्त्याने प्रवास केलेला आहे का, कोणी गावी वगैरे गेलेलं आहे? सगळे जवळपासच गावात आहे. पुण्याला जाताना तुम्ही प्रवास करताना तुम्ही रस्ते अपघातात कधी कुठला अपघात वगैरे बघितला आहे का रस्त्याला? तुम्ही कोणी ऍक्सिडेंट बघितला का, अपघात बघितलाय का? कोणी बघितलाय? कोणी बघितलाय? सांगा कुठे बघितलं, सांगा. प्रिया सांग. फ्रेंडली बोलतो मी. बोल. बोरघाटामध्ये पुण्याला जाताना मग त्या रस्ते अपघातामध्ये त्याची इन्शुरन्स पॉलिसी होती. मग मी त्या इन्शुरन्स ऑफिसमध्ये गेलो. 15 लाख रुपयाचा पर्सनल ऍक्सिडेंटचा क्लेम असतो जर ओनर ड्रायव्हर असेल आणि तो गाडी चालवताना जर मेला, अपघाती त्याचा मृत्यू झाला, तर त्याला 15 लाख रुपये त्याच्या परिवाराला मिळतात. पण त्या माणसाला ते मिळू शकले नाहीत कारण त्यांनी एक 100 रुपये खर्च करून ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याचे कष्ट घेतले नव्हते. अनेक वर्ष गाडी चालवत होता पण वाहतूक परवाना नव्हता, ड्रायव्हिंग लायसन्स नव्हतं. पण जेव्हा हे लोक आपल्याला थांबवतात, आपल्याला विचारतात, तेव्हा आपली PUC असली पाहिजे, ड्रायव्हिंग लायसन्स असलं पाहिजे, आपण रस्त्याने चालताना पण नीट चाललं पाहिजे, सायकल व्यवस्थित चालवली पाहिजे, मोटरसायकल व्यवस्थित चालवली पाहिजे. अलीकडच्या तरुण मुलांची मला भीती वाटते की आपल्याला अपंग करून ठेवतील का काय, कारण एवढं प्रचंड त्या बाईक महाडमध्ये पण बघतो रात्रीच्या वेळेला काढतात बाहेर आणि त्याचं सायलेन्सरची पुंगळी कधी काढून ठेवली आणि एवढी जोरात नेत असतात. काय त्यांना वाटतं काय माहित नाही. तर पोलीस आपले मित्र आहेत. तुम्ही असे कपडे बघून घाबरायचं कारण नाहीये. त्यांच्याशी गप्पा मारले की त्यांच्यामध्ये पण एक माणूस आहे, त्यांच्यामध्ये पण एक भाऊ आहे, एक पती आहे, एक मित्र आहे, एक मुलगा आहे, एक बाप आहे, सगळे नाती त्यांच्यामध्ये पण आहेत आणि खूप